नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज तुमच्या सगळ्यांच्या अतिशय इंटरेस्टचा टॉपिक आपण सुरू करणार आहोत. प्रत्येकाचा चंद्र म्हणजे प्रत्येकाची रास ही कशी आहे. तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून खुदू हसू येणार आहे असं त्या राशीचं वर्णन सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. ते मी सांगणार आहे, मी काही वेगळं सांगत नाही. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगते. आपण सगळ्यांनी टी व्हीवरती एक मराठी मालिका पाहिली होती, दिल दोस्ती दुनियादारी. त्याच्यामध्ये 5-6 जण मित्रमैत्रिणी राहत असतात आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. कोणी थोडा कंजूष असतो, कोणी अतिशय साधा असतो पण आरामात कोणाचंही काही कधीही घेईल असा खुशाल चेंडू असतो. एक खूप चांगला कलाकार दाखवला आहे. एक मुलगी स्वतःच्या कामात खूप मशगूल असते, दुसरी काव्यमय असते, ती स्वतःच्याच दुनियेत फिरत असते. अजून एक जी आली आहे ती खूप गांजलेली आहे पण तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्यांचे पोटं आनंदाने ती भरत असते. म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या स्वभावाचा आहे. आणि तरीसुद्धा जसं सूर्यप्रकाशामधले 7 रंग असतात आणि ते सगळं मिळून परत पांढराच प्रकाश निर्माण होतो, त्या लोलकातून पाहिलं की ते वेगळे वेगळे दिसतात. तसं माणसाचं जे मन आहे ना, त्या मनातून आपण मनातले विचार आणि आपली दृष्टी यातून आपण समोरच्या व्यक्तीकडे बघत असतो आणि मग आपण व्यक्तींचे स्वभाव असे आहेत असं म्हणतो. पण शेवटी काय आहे, समाज सगळ्या व्यक्तींचा मिळून बनलेला आहे, त्यामुळे आपण सगळे परत एक दिलाने राहतो. तरीसुद्धा प्रत्येक रास हे काहीतरी वेगवेगळं दाखवते ना. रसायन काहीतरी वेगळंच आहे प्रत्येक राशीचं. हे रसायन कशाने बनलं आहे तर आपण जे अगदी पहिल्या तासाला शिकलो की अवकाशाचे 12 भाग म्हणजे राशी आहेत ज्या आपण केल्या, त्याच्या मागे आहेत ती नक्षत्र आणि या नक्षत्र म्हणजे तारे आहेत आणि हे तारकापुंज जागेवरनं हालत नाहीत आणि सगळे ग्रह त्यांच्या समोरून फिरतात. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या कुंडलीमध्ये चंद्र हा मनाचा कारक आहे. मन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये विचार निर्माण होतात. त्यामुळे मनाचा कारक जो चंद्र आहे तो ज्या राशीत असतो, म्हणजे ज्या आकड्यामध्ये चंद्र असं लिहिलं आहे, ती त्या कुंडलीच्या त्या माणसाची रास असते. मग ह्या प्रत्येक राशीचं वर्णन करताना अमकी रास एवढंच नसतं. त्या राशीला एक स्वामी आहे, कारण आपण पहिल्याच तासाला शिकलोय 1 मेष तिचा स्वामी मंगळ, 2 वृषभ तिचा स्वामी शुक्र. म्हणजे 12ही राशींना त्यांचे त्यांचे स्वामी आहेत. अर्थात 9 ग्रह मेन आहेत. राहू केतूंना कुठल्याही राशीचं स्वामित्व नाही, कारण त्यांना शरीरच नाही. त्याच्यामुळे 5 ग्रहांच्या एकूण 10 राशी, 1 ग्रह 2 राशींचा स्वामी दिलेला आहे. आणि मन आणि आत्मा यांची रास म्हणजे कर्क रास ही मनाची आणि चंद्राची रास, आणि रवीची रास ही आत्म्याची म्हणजे सिंह रास आणि कर्क रास. अशा या 2 राशी आहेत रवी आणि चंद्राच्या. पण प्रत्येकाचा चंद्र हा वेगवेगळ्या राशीमध्ये असतो आणि तो कुंडलीमध्ये वेगवेगळ्या स्थानामध्ये असतो. हे स्थान कसं ठरतं तर लग्न कुंडलीचं लग्न प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणजे समजा 2 माणसं आहेत मेष राशीची, पण एकाचं लग्न मकर आहे, दुसऱ्याचं लग्न वृश्चिक आहे, तर मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये चंद्र 7म स्थानात येईल आणि वृश्चिक लग्नाच्या कुंडलीतला मेषेचा चंद्र आपण बघतो तो 6ठ स्थानात येईल. म्हणजे चंद्र हा स्थान बदलतो. आपण याच्या आधी जे लग्न म्हणालोय, प्रत्येक लग्न जे आपण शिकलोय ते फक्त प्रथम स्थान आहे. चंद्राचं असं एकच स्थान नाही आहे. आपण चंद्र शिकताना तो 12 स्थानापैकी कुठेही असेल, कुठल्याही राशीतला चंद्र 12 स्थानापैकी कुठेही असेल. फक्त नक्की स्टॅटिक गोष्ट कुठली आहे तर प्रत्येक राशीचा चंद्र हा 2.25 नक्षत्र आणि 9 चरण त्याचे यातून भ्रमण करतो. म्हणजे प्रत्येक राशीच्या चंद्रामध्ये कुठली तरी 3 नक्षत्र येतात, हे बदलत नाही. म्हणजे मेष सिंह धनु या 3 राशी ज्या अग्नितत्वाच्या आहेत, याच्यामध्ये येणाऱ्या नक्षत्रांचे स्वामी हे आयदर केतू शुक्र चंद्र हेच आहेत.
मेषेमध्ये पण अश्विनी भरणी कृत्तिका, अश्विनी केतू, भरणी शुक्र, कृत्तिका रवी. सिंह राशीमध्ये पण मघा पूर्वा उत्तरा, मघा केतू, पूर्वा शुक्र, उत्तरा रवी. धनु राशीमध्ये केतू शुक्र रवी म्हणजे मूळ केतू, पूर्वाषाढा शुक्र आणि उत्तराषाढा रवी. याचा अर्थ एका त्रिकोणामधल्या म्हणजे एका तत्वाच्या राशींमध्ये येणारी नक्षत्र ही सेम येतात. 3 नक्षत्र येतात. या 3ही राशींमध्ये तीच 3 नक्षत्र येतात. ही परिस्थिती बदलत नाही. कधीही असं आकाशामध्ये होत नाही की कुठला तरी ग्रह फिरता फिरता अश्विनी नक्षत्रापाशी आला आणि त्या क्षणी अश्विनी नक्षत्राचा अख्खे तारकापुंज उठले आणि हस्त नक्षत्राकडे जाऊन बसले. असं कधीही होत नाही. कारण नक्षत्रामध्ये असणाऱ्या ज्या चांदण्या दिसतात ते तारे आहेत. तारे हे खगोल न हलणारे आहेत. आपल्या सूर्यमालेमध्ये 27 नक्षत्र आहेत. ही अख्खी सूर्यमाला एका वेगाने फिरते, पण एक नक्षत्र स्पेसिफिक वेगळं असं कुठेही जात नाही. त्याच्यामुळे पृथ्वीवरून बघताना प्रत्येक ग्रह जेव्हा नक्षत्रांसमोरून जातो तेव्हा तसाच चंद्र पण जातो नक्षत्रासमोरून. मग जेव्हा आपल्याला असं दिसतं की चंद्र हा धनिष्ठा नक्षत्रासमोरून गेला, मग धनिष्ठा नक्षत्रासमोरून जाताना तो 3ऱ्या आणि 4थ्या चरणामधून पुढे गेला तर तो कुंभेत चाललाय. 3ऱ्या आणि 4थ्या धनिष्ठा नक्षत्राचा चरण, त्यानंतर शततारका 1 2 3 4 आणि मग पूर्वा भाद्रपदा 1 2 3 म्हणजे काय, मंगळ, राहू आणि गुरु या 3 नक्षत्रांमधून तो फिरणार आहे. हे स्वामी आहेत त्या नक्षत्रांचे. मग चंद्राचा अभ्यास करताना हा नुसता राशी स्वामी किंवा नुसते नक्षत्रांचे स्वामी एवढं बघून चालत नाही. नक्षत्रांचा विचार तर करावाच लागतो. कारण राशी ह्या माणसाने निर्माण केल्या, अर्थात त्यांना चिन्ह दिली, त्यामुळे त्यांचे स्वभाव माहिती झाले. पण इतकं ढोबळ नाही आहे चंद्र हा. इतका नुसता राशीचा स्वामी इतकंच हा चंद्र नाही आहे. तर हा चंद्र ज्या नक्षत्रामधून फिरतो, ती नक्षत्र आपण आत्ता पाहिलं की त्या त्या तत्वामध्ये 3 नक्षत्र आहेत, हे कधीच बदलत नाही. मग त्या नक्षत्रामधून फिरताना अर्थातच त्या नक्षत्राचे 4 चरण आहेत, त्या चरणांमधून फिरतो. आणि त्या प्रत्येक नक्षत्र चरणाचा पण एक वेगळा ग्रह स्वामी आहे. नक्षत्राचे स्वामी असोत, राशींचे स्वामी असोत, चरणांचे स्वामी असोत, ग्रह तेच. त्यामुळे ते ग्रह कोणीही असोत, ते राशीचा स्वामी म्हणून असोत, नक्षत्राचा स्वामी म्हणून असोत, चरणाचा स्वामी म्हणून असोत, त्यांचा स्वभाव कधीही बदलत नाही. त्यामुळे मेष राशीमध्ये आपण शिकणार आहोत नक्षत्रांमधून रास. त्याच्या आधी मी तुम्हाला एक तात्विक गोष्ट सांगते की नक्षत्र म्हणजे काय, नक्षत्र का शिकायचं. आपल्या पंचांगामध्ये प्रत्येक राशीच्या नक्षत्र चरणाबद्दल माहिती दिलेली आहे, नक्षत्राबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ही नक्षत्र म्हणजे काय दाखवतात, तर ज्योतिष हे एक दैवी शास्त्र आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा तुमचा प्रामाणिकपणा, ज्ञान घेण्याची लालसा आणि तुमच्यामध्ये असणारी इंट्युशन ही तिथे काम करते. नक्षत्र हे ताऱ्यांचं बनतं आणि ग्रह त्यातून भ्रमण करतात. नक्षत्रांचा विचार ह्याला प्राणिक विचार असं म्हणतात. प्राणिक म्हणजे माणसाच्या प्राणासंबंधीच्या गोष्टी तो दाखवतो. प्रत्येक माणसाच्या शरीरामधला असणारा प्राण हा ब्रह्मदेवाच्या प्राणाचाच अंश आहे. त्याला आपण आत्मा अशी संज्ञा दिलेली आहे. नक्षत्रावरून काय कळतं, तर माणसाच्या स्वभावाचा ओघ म्हणजे कल कोणत्या बाजूचा आहे, आयुष्याची दिशा नक्षत्र कोणत्या बाजूची ठरवणार, माणसाच्या टेंडन्सीज, स्वभावाचे पैलू कसे प्रकट होणार आणि स्वभावाला सपोर्ट हे नक्षत्र कसं करणार, यासाठी नक्षत्राचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे.
जेव्हा केतूची नक्षत्र चतुष्पाद आहेत असं आपण म्हणतो, ती फक्त आणि फक्त अग्नितत्वाच्याच राशींमध्ये असतात. ही अग्नितत्वाच्या राशींमध्ये का आहेत? तर केतू हा लेट गो आहे. नवीनच त्यांनी जन्म घेतलेला आहे सांख्ययोगाने दुसऱ्या देहामध्ये. अजूनही तो लेट गो या त्याच्या भावनेमधून म्हणजे सत्व रज तम गुण त्यागून पुढे आलेला, अजून त्या गुणात तो गेलेला नाही. नवीन जन्मामध्ये अजून त्या गुणाचा त्याला स्पर्श झालेला नाही. त्यामुळे या मेष सिंह धनु राशीमध्ये केतूच्या नक्षत्रामध्ये असलेले चंद्र हे फार आधाशीपणा करताना दिसत नाहीत. ते ड्युटी बाउंड असतात वगैरे वगैरे. आपण डिटेल शिकणार आहोत. नक्षत्र काय एवढं फक्त एक उदाहरण दिलं. नक्षत्र ही पंचमहाभूतातलीच आहेत. ती एक शक्ती आहे, नैसर्गिक एनर्जी आहे, मानसिक घडण ही घडवणारी ही शक्ती आहे. विश्वामधली ही मूळ संकल्पना आहे जी प्राण्याला म्हणजे माणसाला मार्गदर्शन करतात. ही बेसिक ॲस्ट्रॉलॉजीमधला हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अगदी बरोबर तुम्हाला माणसाच्या मनासंबंधी म्हणजे स्वभावासंबंधी म्हणजे तो कसे विचार करेल या संबंधी कयास बांधता येतो. कर्माचे प्रकटीकरण कसे होईल, त्याचा परिणाम काय होईल हे स्वभावातूनच विशद होणार आहे. म्हणजे समजा एखादं स्तोत्र म्हणायची वेळ आलेली आहे, तर हे स्तोत्र म्हणताना गुरुची रास ही भक्तिभावाने आणि विश्वासाने म्हणते. तीच बुधाची रास विश्वासाच्या आधी उत्सुकतेने म्हणते. तीच मकर रास ही त्याच्यामधून काय दिसतं याची चिरफाड करण्याच्या दृष्टीने म्हणते. प्रत्येक राशीचा प्रत्येक माणसाकडे बघताना करण्याचा विचार हा मनातून येतो. म्हणून प्रत्येक रास ही वेगवेगळ्या प्रकारे विचार करते. चंद्र नक्षत्र काय सांगतं? माणसाचं मन, माणसाची अंतःशक्ती आणि भावना. कारण चंद्र हा भावनेचा कारक आहे. नक्षत्राला देवता आहे. ती देवता दाखवते माणसाच्या स्वभावाची, विचार करण्याची एकूण गुणवत्ता, विचार निर्माण करण्याची प्रोसेस आणि त्याची क्षमता. हे सगळं नक्षत्राचं चिन्ह आणि त्याचा स्वामी ग्रह हे रिव्हील करतात. म्हणून रास बघताना चंद्र ज्या राशीत आहे म्हणजे ज्या आकडा आहे ती रास आहे, ती रास त्या व्यक्तीची असते. तर तो चंद्र त्या राशीच्या 3 पैकी कुठल्या तरी नक्षत्रात असतो. 9 चरण आहेत, कारण 12 चरणांचं एक ग्रुप झाला आणि 9 नक्षत्र चरण म्हणजे 3 अंश 20 कला गुणिले 9 अशी 30 अंशाची एक रास झाली. त्याच्यामुळे 2.25 नक्षत्र, कुठलीही नक्षत्र एकत्र आपण बघितली, कधी मागच्या नक्षत्राचे 2 चरण, कधी पुढच्या चरणाचा नक्षत्राचा 1 चरण, असंही कॉम्बिनेशन आहे. पण टोटल चरण राशीमध्ये नक्षत्रांचे 9च येतात. म्हणजे एका राशीची माणसं ही विविध 9 प्रकारे विचार करताना दिसतात. हे 9 प्रकार कसले? तर या नक्षत्राच्या चरणांचे स्वामी हे कोण आहेत? ते ग्रह आहेत. त्या ग्रहांना त्यांचा स्वभाव आहे. आपण पाहिलेत ग्रहांचे स्वभाव. त्याप्रमाणे त्या ग्रहांच्या स्वभावाप्रमाणे विचार भिन्न भिन्न करताना माणसं दिसतात. आपण जेव्हा पृथ्वीवरनं बघतोय तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये पृथ्वीचं स्थान आहे, प्रथम स्थान आहे. आपण तिथून सगळ्या ग्रहांकडे बघतो. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये लग्नेश हा ग्रह, रवी ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी, चंद्र ज्या राशीत आहे तो चंद्राचा स्वामी, राशीचा डिस्पॉझिटर त्याला म्हणतात, यांचं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एकत्रीकरण होतं. म्हणून प्रत्येक नक्षत्राचा सिम्बॉल आहे तो त्याचा मालक आहे आणि त्या नक्षत्राचे जे 4 चरण आहेत त्यांनाही मालक आहेत. आपण पहिल्याच तासाला शिकलो आहे. मेष सिंह धनु या पहिल्या त्रिकोणातल्या राशी आहेत. आपण आज शिकणार आहोत पहिली मेष रास. मेष रास ही राशीचक्रातली सर्वात पहिली रास आहे. या राशीचा स्वामी आहे मंगळ. या राशीमध्ये येणारी नक्षत्र अश्विनी, भरणी आणि कृत्तिकाचा प्रथम चरण. अश्विनी नक्षत्र हे संपूर्ण त्याला चतुष्पाद, कारण 4ही चरण या
नक्षत्राचे मेष राशीत येतात. पाद म्हणजे चरण, म्हणजे 4 चरणांचं एक जे नक्षत्र होतं ते नक्षत्र चतुष्पाद, म्हणजे 4 चरण एका राशीत. म्हणून अश्विनी हे चतुष्पाद, भरणी हे चतुष्पाद आणि कृत्तिका नक्षत्राचा फक्त प्रथम चरण. त्यामुळे केतूचं नक्षत्राचे 4 चरण, शुक्राच्या नक्षत्राचे 4 चरण आणि रवीच्या नक्षत्राचा प्रथम चरण, अशी ही मेष रास आहे. अश्विनी 4, भरणी 4, कृत्तिकाचा प्रथम चरण. आता आपण हे सगळं शिकताना बेसिकमधून असं जातो की मेष राशीचं चिन्ह काय आहे. आपण कालच शिकलो मेष राशीचं चिन्ह मेंढा आहे. मेष राशीचं तत्व काय आहे? अग्नितत्व. अगदी बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. अग्नितत्व. मेष राशीचा स्वामी कोण आहे? मंगळ. या मेष राशीचं आपण बेस कुंडलीमधलं जे स्थान आहे ते नेहमी विचारात घ्यायचं. कालपुरुषाच्या डोक्यावर, कारण पूर्व दिशेला ही रास पडते, त्यामुळे मेदिनीय ज्योतिषामध्ये, म्हणजे आपण जे हवामानाचे अंदाज ऐकतो की नाही ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिलेले, मेदिनी म्हणजे पृथ्वी, मेदिनीय ज्योतिषामध्ये हे अंदाज दिलेले असतात. तर मेष रास ही मंगळाची रास आहे आणि मंगळ म्हणजे भौम, हा पृथ्वीचा भाऊ आहे. म्हणजे काय? जमिनीचा कारक आहे. त्यामुळे मेदिनीय ज्योतिषामध्ये मेष रास ही पहाड, ग्रामीण जमीन, आग, खाणी, रत्नांच्या खाणी, अशा सगळ्या गोष्टी आणि शक्तीचा वापर करणारी रास, असं त्याचं वर्णन आहे. कारण मंगळ हा मस्क्युलिन शक्तीचा ग्रह आहे, ज्याच्याकडे स्टफ, म्हणजे आपले पंचमहाभूतातलं जे माणसाचं शरीर आहे ना, त्यातलं रक्त, हाडं, मांस, याच्यामुळे जे स्टफ बनतं माणसाचं, पृथ्वी तत्व, माणसाचं जे तत्व बनतं अग्नितत्वाच्या राशींमध्ये, याचा कारक आहे मंगळ. मेष राशीची माणसं कशी दिसतात? आपल्याला आपल्या आसपास मेष राशीची खूप माणसं असतात. बघा, मी तुम्हाला सांगते तशी तुम्हाला ती दिसतात का? किंवा तुमची स्वतःचीच असेल तर प्रामाणिकपणे तुमच्या मनात तुम्हाला पटेल मी सांगते तसे तुम्ही आहात. मेष राशीची माणसं प्रचंड कृतिशील असतात. ती तुम्हाला मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत. मेष राशीची माणसं कधी निवांत पाय पसरून झोपले कुठले दिवस 5-5, 6-6 तास असं कधीच दिसणार नाही. ती अतिशय चळवळी असतात. अर्थात मी आत्ता जो तुम्हाला चंद्र राशीप्रमाणे चंद्र शिकवणार आहे, याच्यात असं गृहीत धरायचं आहे की त्या राशीचा जो स्वामी आहे, चंद्र राशीचा म्हणजे मेष राशीचा इथे स्वामी हा मंगळ, हा कुंडलीमध्ये शुभच आहे, हे गृहीत धरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की या चंद्रावर प्रत्येकाच्याच कुंडलीत, मेष राशीवरती, मेष राशीत ज्यांचा चंद्र आहे त्यांच्या कुंडलीमध्ये 12 स्थानामधनं अनेक ग्रहांचं भ्रमण चाललेलं आहे. त्यामुळे कोणी ना कोणी यांच्याकडे बघणार आहे आणि हे कुणाकडे तरी बघणार आहेत. मेषेतले चंद्र हे गृहीत आहे. त्याचा परिणाम काय हे आत्ता आपल्याला पाहायचं नाही. आपल्याला आत्ता बेसिकली मेष रास कशी दिसते हे पाहायचं आहे. त्यामुळे ही माणसं प्रचंड कृतिशील असतात, भावनावश असतात, कारण त्यांना घाई असते सगळ्याची, अतिशय उत्स्फूर्तता असते, भडक डोक्याचे असतात. मेष रास मंगळाची आहे. मंगळ हा रागाचा कारक आहे, त्यामुळे रागावतात फार लवकर. स्वतःच्या पुरताच विचार करणारे असतात आणि प्रचंड धीट असतात. यांना कसलीही भीती वाटत नाही, कारण मंगळ हा युद्ध देवता आहे. युद्ध कोणाशी करतो माणूस? शत्रूशी. शत्रू तुझा कुठलाही शत्रू हा त्या माणसाचा वैयक्तिक शत्रू असतो का लढाई करताना? नाही, तो देशाचा शत्रू आहे, ओळखीचा सुद्धा नाही आहे. पण अशा शत्रूवर गोळी चालवायची येरागवाड्याचं काम नाही, हे विचार न करता करायचं काम आहे. आणि वरिष्ठांनी, राजाने आज्ञा दिली शूट की शूट, विचार करायचं नाही, असं काम मेष रास करते. म्हणून मेष रास ही लष्करामध्ये शोभून दिसते. तसंच कधी कधी यांना कधी कशाचीही भीती नाही आहे. यांना भीती हा शब्दच शिवत नाही. त्यामुळे हे कुठलंही काम अतिशय उत्सुकतेने आणि आज आत्ता ताबडतोब हा खाक्या आहे त्यांचा. हे सगळे नेता असतात, लीडर. मंगळ हा लीडरशिपचा कारक आहे आणि यांना जे काम करायचं आहे ना तेच ते करतात.
डोक्यात ते काहीतरी असतं, तिसरीकडेच जातात. असं होत नाही, कारण ही अग्नितत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी मंगळ हा पण अग्नितत्वाचाच ग्रह आहे. अग्नी हा अतिशय खरा असतो, तिथे काळेपणाला खोटेपणाला थारा नाही. स्ट्रेट फॉरवर्ड जे वाटतं ते बोलून टाकतात. तुम्हाला काय वाटेल, याचा परिणाम काय होईल, असले विचारच त्यांच्या मनाला शिवत नाहीत. कारण मंगळ हा कृतीचा कारक आहे, विचाराचा नाहीच. मंगळ मेष राशीची माणसं विचार करून कृती करत नाहीत. विचार करतो बुध, मिथुन आणि कन्या यांना नाही विचार करतायत, कारण बुध यांचा कट्टर शत्रू आहे. जेव्हा एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तेव्हा ती धडक मारायची आणि करायची, हाच त्यांच्या यशाचा मार्ग आहे. जी गोष्ट करायची ती करायची. कॉम्प्रोमाइज यांना येत नाही. कॉम्प्रोमाइज म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं आलं, यांना विचारच करायला आवडत नाही. कृती करायची, डोक्यात आलं करून टाकायचं. अवघड गोष्टी करायला पण ते घाबरत नाहीत. आणि याच्यामध्ये काय दिसतं तर हा मंगळ अतिशय एनर्जेटिक ग्रह आहे, फोकस्ड एनर्जी आहे. त्याच्यामुळे प्रचंड उत्साहाने कामाला लागतात. पण हा उत्साह शेवटपर्यंत टिकेलच याची खात्री नाही. लवकर संपतो, नवीन कामामधला इंटरेस्ट त्यांचा लवकर संपतो, म्हणून त्यांना रुटीन आवडत नाही. एक काम दिलंय वरच्या साहेबांनी आणि हे आठवडाभर कर, असलं यांना आवडत नाही. आणि जर तसं असेल ना, ते आठवड्याचं काम एका दिवसात करतात. माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे, स्वतःचा फार्मास्युटिकल कंपनी त्यांनी नंतर काढली. आधी ते एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सेल्समन म्हणून सुरुवात केली. BSc झाल्यावर फक्त सेल्समन म्हणजे मेकॅनिकल नाही, काय त्याला मेडिकल काय म्हणतात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, अशी सुरुवात केली. तिथे ही गोष्ट जवळजवळ 50 वर्षापूर्वीची मी सांगते. माझ्या घरातलीच व्यक्ती आहे. तेव्हा काही कॉम्प्युटर नव्हते, कॅल्क्युलेटर नव्हते, फोन नव्हते, आपले मोबाईल फोन ज्याच्यात आपल्याला आता कुठल्याही क्षणी गुगल केलं की जगातली वाटेल ती गोष्ट कळते, तसं तेव्हा नव्हतं. लिटरेचर्स असायची, औषधांची ब्रोशर्स असायची. ह्या व्यक्तीचं ते ब्रोशर मागून पुढून खालून वरून सगळं पाठ असायचं आणि एका दिवसाचं काम काही तासात करायचा. त्याच्यामुळे महिनाभराचं टार्गेट याचा आठवड्याच्या आत पूर्ण व्हायचं. अर्थात इतका स्ट्रेट फॉरवर्ड, इतका कष्टाळू, इतका कामाला वाहून घेतलेला, काम हेच ध्येय मानणारा फोकस्ड माणूस असल्यामुळे हा लवकर पुढे चढत हा एरिया मॅनेजर वगैरे कधीच झाला. आणि काही 15-20 वर्षांनी त्यांनी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी काढली. बरं, ती फार्मास्युटिकल कंपनी काढताना त्याची डिझास्टर मॅनेजमेंट उत्तम. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचे पैसे नाही घातले, पैसे घालायला 3 पार्टनर घेतले आणि हा 4था वर्किंग पार्टनर म्हणून राहिला. फक्त 3 लोकांना त्यांनी पैशाचा मोबदला द्यायचा हीच ॲग्रीमेंट केलं. त्यांनी काम करायचं नाही, करण्याला दुसऱ्याचं काम पसंत पडत नाही मंगळ असल्यामुळे, आणि स्वतः काम करायचा. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या हाताखाली जी माणसं ठेवली, ही स्ट्रॅटेजी अतिशय रेअर असते. त्यांनी काय केलं, त्यांनी हाताखाली 4 माणसं ठेवली समजा, आणि त्या 4 माणसांना एरिया मॅनेजर केलं. कारण तोपर्यंत हा स्वतःची कंपनी असल्यामुळे याच्याकडे अख्खा भारत देश होता. यांनी एरिया वाटून दिले, प्रांत वाटून दिले आणि त्यांना असं सांगितलं की तुमच्या हाताखाली तुम्ही किती लोक ठेवायची ते तुमचं तुम्ही ठरवा. त्यांना काय पगार द्यायचा तो मी देईन, तो तुम्ही ठरवा. तुम्ही घरातली सगळी माणसं घातलीत, त्यात आई वडिलांसकट नावं घातलीत, मला काही म्हणायचं नाही, पण मला रिझल्ट दिसला पाहिजे. मला 12 लोकांचं काम 12 महिन्यात मी म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त दिसलं पाहिजे. मग ते तुमचे आईवडील करत नाही, अरे असली बिंडोक तक्रार माझ्यापाशी चालणार नाही. तुम्ही करा काम, तुमची कपॅसिटी पूर्ण पणाला लावा आणि तुमच्या घरच्यांना पैसे मिळवून द्या, मला हरकत नाही, मला रिझल्टशी मतलब आहे. असे हे फोकस्ड असतात. मी सांगते ह्या गोष्टीत जराही अतिशयोक्ती नाही. मी स्वतः समोर त्या व्यक्तीला पाहिलंय, आयुष्यभर माझा काकाच आहे तो. पण इतकं फोकस्ड काम करणं हे मंगळाशिवाय जमत नाही कोणाला, कारण तो मस्क्युलिन ग्रह आहे. शनी पण करतो, आपण पुढे येणार आहोत, पण शनीला कुठलीही घाई नाहीये. ह्या मंगळाला ना थांबायला वेळ नाही. तो अग्नितत्वाचा ग्रह आहे, त्याच्यामुळे खरा आहे, त्याच्यासमोर खोटेपणाला थारा नाही. एका क्षणात दुसऱ्याचं खोटं तो उघडं पाडतो. त्याच्यामुळे हा खरा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, अतिशय शक्तिवान आहे, कृतीपूर्ण आहे, गतिमान आहे, शक्तिमान आहे आणि त्यामुळे त्याचं काम हे नेहमी लीडरशिपचं होतं, 1 नंबर. पण हा 1 नंबर कोणाचा? राजाचा, सेनापती. हा राजा नाही आहे,
मंगळ हा सेनापती आहे. तो डिझास्टर मॅनेजमेंट किंवा स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंट किंवा वर्किंग मॅनेजमेंट याच्यामध्ये युनियनचा लीडर असा उत्तम असतो. पण याच्या वरचा राजा त्याचं फक्त तो ऐकतो. बाकी याच्या हाताखाली कोण आहे, याच्या लिडरशिप खाली मागे कोण आलंय हा बघत नाही. याला गरज नाही, हवं तर या नाही तर फुटा, अशी याची वृत्ती आहे. कारण मंगळ हा सौम्य ग्रहच नाही, तो अतिशय तापट, फोकस्ड, अतिशय त्वरेने काम करणारा आणि पॉझिटिव्हिटी काम करणारा आहे. मंगळ ही तुमच्या शरीरामधली व्हायटॅलिटी, जीवनशक्ती आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुंडलीमध्ये मंगळ जितका बलवान असतो, कुठली का कुंडली असे ना, पण मंगळाला जितकं बळ असतं तितकी त्या माणसाची शारीरिक क्षमता, शरीराची क्षमता उत्तम असते आणि तो पॉझिटिव्हिटीकडेच ती क्षमता नेतो. कारण मंगळ हा नैसर्गिक पापग्रह असला तरी तो शुभ आहे, तो कधीही माणसाचं वाईट करत नाही. नवीन क्षेत्र हाताळायला यांना आवडतात, हे लोक अतिशय ॲक्टिव्ह असतात. आता मंगळ अजून काय आहे तर मंगळ हा उत्तम खेळाडू आहे, मैदानी खेळ खेळणारा आहे. त्यामुळे हे उत्तम खेळाडू असतात. यांना ना शारीरिक ज्या गोष्टी असतात, व्यायाम करणं, पळणं, धावणं, साहस करणं, हे मनापासून आवडतं. घरात बसून राहिलेत आणि त्यांना सांगितलं की हे एवढं मॅन्युफॅक्चर केलेलं आहे, याचं तुम्ही सॉर्टिंग करा, हे असलं काम आम्ही करणार नाही. एका जागी बसून काय सांगताय, ते मॅन्युफॅक्चरिंगमधला मशीन चालवणं सांगा मला, ते माझं काम आहे. मंगळ हा मशीनचा कारक आहे, त्याच्याकडे मशीनची शक्ती आहे, हॉर्स पॉवरची शक्ती आहे. मशीनची शक्ती हॉर्स पॉवरमध्ये मोजतात, तसा हा मंगळ आहे. हा नेहमी दुसऱ्यावर नेतेपणा त्याच्या अंगी, त्यामुळे नेहमी दुसऱ्यावर डॉमिनेशन करतो, दुसऱ्यावर कायम कुरघोडी करतो. मगरुरीचा अप्रोच असतो, पण तो त्याला शोभून दिसतो, कारण त्याची अचिव्हमेंटच तशी असते. न दाखवता येणारं पण मनात स्वतःच्या माणसाबद्दल मात्र यांना अपरंपार प्रेम असतं. कारण यांच्यामध्ये येणारं नक्षत्र फक्त केतूचं नाही तर दुसरं नक्षत्र शुक्राचं आहे. शुक्र हा नातेसंबंध आहे. याच्यात तुम्हाला एक गोष्ट नक्की अशी दिसणार आहे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये, म्हणजे आपल्या कुंडली शास्त्रामध्ये 12 राशी आहेत आणि तत्व आहेत 4 आणि आपले त्याचे त्रिकोण आहेत 4. तर याच्यामध्ये एक गोष्ट नक्की दिसते की कुठलाही त्रिकोण हा कुठल्याही एका बाजूला जात नाही. ॲस्ट्रॉलॉजी ही संपूर्ण बॅलन्सिंग आहे. जसं प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स आहे तसं अग्नितत्वाच्या राशींमध्ये शुक्राची नक्षत्र चतुष्पाद, केतूची असतील, लेटगो असतील, पण शुक्र पण आहे, म्हणजे नातेसंबंध आहेत. पृथ्वीतत्वाच्या राशींमध्ये चंद्राची नक्षत्र चतुष्पाद, पृथ्वीतत्वाच्या राशी या प्रचंड कष्टाळू आहेत, जमिनीवर घट्ट पाय रोवलेले आहेत, त्या कर्मठ झाल्या असत्या वृषभ कन्या मकर, म्हणून चंद्राची नक्षत्र चतुष्पाद झाली. मिथुन तुळ कुंभ या तीनही ज्ञानासाठी हपापलेल्या राशी, कामत्रिकोणाच्या राशी, प्रचंड एंटरटेनमेंट आवडणाऱ्या राशी, या नुसत्याच एंटरटेनमेंटकडे जात राहिल्या असत्या. तसं होत नाही. वायुतत्वाच्या या तीनही राशींमध्ये राहूची नक्षत्र चतुष्पाद आहेत. राहू हा वायुतत्वाचा कारक आहे आणि राहू हा ज्ञानाचा कारक आहे, शोधतो ज्ञान, डिस्कवरीचा कारक आहे. त्यामुळे या तीनही राशी, कामत्रिकोणातल्या मिथुन तुळ कुंभ राशी या ज्ञान पिपासू आहेत, नवीन शोध घेणारे आहेत. चौथा जो त्रिकोण आहे कर्कवृश्चिक मीन हा जलतत्वाचा आहे. अतिशय भावनापूर्ण झाल्या असत्या, भावनात वाहत राहिल्या असत्या, आपल्या अस्तित्वाचा विसर पडला असता. असं होत नाही, कारण या राशींमध्ये शनी, कर्माच्या कारक शनीची आणि बुद्धिमत्तेच्या बुधाची नक्षत्र चतुष्पाद आहेत. चतुष्पाद नक्षत्र ही त्या राशीची ओळख असते. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी परत पटलं असेल, ॲस्ट्रॉलॉजी इज ओनली अ बॅलन्सिंग फॅक्टर. कुठेही एका बाजूला जाणारं काहीही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नाही. कुठल्याही माणसाचा स्वभाव हा त्याचा राशीस्वामी, त्याचा नक्षत्रस्वामी, त्याचा चरणस्वामी हा जितका शुभ, म्हणजे कसा, हे जे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे हे मला दिसलेलं तत्त्वज्ञान आहे आणि हे 110% अनुभवाला येतं. जर तुम्हाला तुमचा चंद्र कसा आहे बघायचा असेल कुंडलीत, तर तुमच्या चंद्राची जी रास आहे
तिचा जो स्वामी आहे त्याला म्हणायचं डिस्पॉझिटर. राशीचा डिस्पॉझिटर जो आहे तो तुमच्या कुंडलीमध्ये स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत अस्तंगत नाही, अशुभ ग्रह दृष्ट नाही, नीचीचा नाही आणि स्वतःच्या कारक स्थानामध्ये यापैकी जितक्या जास्त गोष्टींनी शुभ असेल तितका तो ज्या स्थानामध्ये तो चंद्र आहे किंवा जो ग्रह बघतोय तो आहे त्या स्थानाचे शुभ परिणाम देतो. नक्षत्र, ज्या नक्षत्रामध्ये आपण आता चंद्र बघतोय तर हा चंद्र ज्या नक्षत्रामध्ये आहे त्या नक्षत्राचा डिस्पॉझिटर म्हणजे नक्षत्राचा स्वामी आणि तो कुंडलीमध्ये स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत अस्तंगत नाही, अशुभ ग्रह दृष्ट नाही, नीचीचा नाही, कारक स्थानात आहे. या 6 गोष्टींनी बलवान असेल तर तोही त्या स्थानाचे शुभ परिणाम देतो जिथे हे नक्षत्राचा स्वामी आहे. आणि चरण स्वामी जिथे आहे तिथे असाच स्वतःच्या राशीत, मित्राच्या राशीत अस्तंगत नाही, नीचदृष्ट अशुभ दृष्ट नाही, नीच नाही आणि स्वतःच्या कारकस्थानात असा जर चरण स्वामी असेल तर तो चरण स्वामी सुद्धा ह्या चंद्राचे उत्तम परिणाम देतो. ही जी मी थिअरी तुम्हाला आता सांगितली ही प्रत्येक ग्रहासाठी 100 नाही 1000% काम करते. प्रत्येकाने हे करून बघा. हे नवीन मला दिसलेलं आहे आणि ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणून मेष राशीमधला चंद्र हा कुठल्या कुठल्या नक्षत्रात असेल, आपण आता पहिलाच चंद्र शिकतोय म्हणून एवढं सगळं तुम्हाला बेसिक नॉलेज देणं मला भाग होतं. पर मेष राशीचा जो चंद्र आहे हा अश्विनी नक्षत्रामध्ये असेल, आयदर मेषेच्या चरणात, मेषेच्या मंगळाच्या प्रथम चरणात किंवा वृषभेच्या शुक्राच्या द्वितीय चरणात किंवा मिथुनेच्या बुधाच्या तृतीय चरणात किंवा कर्केच्या चंद्राच्या चतुर्थ चरणात किंवा भरणी नक्षत्राच्या म्हणजे शुक्राच्या नक्षत्रामध्ये सिंह राशीच्या रवीच्या प्रथम चरणात किंवा कन्या राशीच्या बुधाच्या द्वितीय चरणात किंवा तुळ राशीच्या शुक्राच्या तृतीय चरणात किंवा वृश्चिक राशीच्या मंगळाच्या चतुर्थ चरणात असेल. असा नसेल तर तो कृत्तिका नक्षत्रामध्ये असेल. कृत्तिका हे रवीचं नक्षत्र आहे. कृत्तिकाचा प्रथम चरण हा धनुराशीच्या गुरुचं चरण आहे. त्यामुळे या 3 प्रकारे चंद्र असतो. जेव्हा तो अश्विनी नक्षत्रामध्ये प्रथम चरणात असतो त्यावेळेला तो मेष राशीमध्ये मंगळाच्या राशीत, अश्विनी या केतूच्या नक्षत्रात, केतू हा मंगळाचंच प्रतिनिधित्व करतो आणि प्रथम चरण हे मेषेच्या मंगळाचंच आहे. असा या 3 ग्रहांचा या स्वभावामध्ये अंतर्भाव आहे. या 3 ग्रहांचा स्वभाव या मेष राशीमध्ये इथे दिसणार आहे. जर मेष रास अश्विनी नक्षत्र द्वितीय चरणामध्ये असेल तर मेष रास मंगळ, अश्विनी चरणाचा स्वामी केतू आणि अश्विनी द्वितीय चरणाचा स्वामी वृषभेचा शुक्र म्हणून मंगळ, केतू आणि शुक्र असं कॉम्बिनेशन या माणसाच्या स्वभावात दिसणार आहे. जर मेष राशीमधला चंद्र हा अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर मेष राशीचा मंगळ, अश्विनीचा केतू आणि तृतीय चरणाचा मिथुनेचा बुध असं कॉम्बिनेशन या मेष राशीत दिसणार आहे. जर अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असेल तर मेष राशीचा मंगळ, अश्विनी नक्षत्राचा केतू आणि चतुर्थ चरणाचा चंद्र म्हणजे मंगळ केतू चंद्र असं कॉम्बिनेशन या मेष राशीच्या माणसाच्या स्वभावात दिसणार आहे. प्रोव्हाइडेड आपण आत्ता इथे असं गृहीत धरलंय की हे सर्व स्वामी कुंडलीमध्ये शुभ स्थानीच बसलेले आहेत. अदरवाईज आपल्याला प्रत्येक 12 राशी हे 12 ग्रह त्यांचं चांगलं वाईट असं 144 परमिटेशन कॉम्बिनेशन बघावी लागतील. हे शक्य नाही. म्हणून आपण आता शुभच आहे असं धरूया. याच्या पुढे यांच्यासाठी उत्तम जोडीदार कोण तर यांच्यासारखाच मेष धनु राशीचा किंवा वृश्चिक राशीचा. सिंह राशीचा जोडीदार हा मेष राशीची जर व्यक्ती ही स्त्री असेल ना तर सिंह राशीचा जोडीदार उत्तम. कारण मंगळ हा सेनापती आहे, सिंह राशीचा स्वामी रवी हा राजा आहे. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बाई आपलं घर सोडून पुरुषाकडे जाते लग्न झाल्यावर, ती सिंह राशीची आणि पुरुष मेष राशीचा आहे काय बरोबर नाही, नाही का? त्यामुळे मेष राशीच्या माणसाला मेष किंवा धनु राशीचा जोडीदार चांगला, सिंह राशीच्या माणसाला मेष धनु दोन्ही चांगला किंवा सिंह पण चांगला. 2 सिंह उत्तम, दोघं सारखेच असतात. याच्या पुढे आपण बघणार आहोत की ह्या राशीमध्ये काय दिसतं जास्त करून तर यांना नवीन क्षेत्र हाताळायला नेहमी आवडतात. हे अतिशय ॲक्टिव्ह आहेत आणि लीडर आहेत. त्याच्यामुळे ना यांचं एक काम याने हातात घेतलं की त्यांचा एक व्ह्यू आहे की हे इतक्या वेळात पूर्ण करायचं फास्ट.
मंगळ हा गतीचा कारक आहे, त्यामुळे तो फास्ट ते काम पूर्ण करायला जातो. जर एखादं काम त्याच्याकडे असं आलं की त्याला खूप वेळ लागतो, ते 8 दिवस रोज करायचं, हे आवडत नाही मग त्यांना. लहान मुलासारखे आहेत मेष राशीचे लोक. लहान मुलाला आवडतं का रोज तेच खेळणं? तसं यांना रोज तेच तेच काम करायला आवडत नाही. आज दिलेलं काम फडशा पाडला, उद्या दुसरं, आणि तेवढी त्यांची कपॅसिटी आहे आणि चुका करत नाहीत, कारण तो मंगळ हा अग्नितत्वाचा आहे, त्यामुळे खरा ग्रह आहे. म्हणून हे लोक अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि कामामध्ये अतिशय करेक्ट असतात. या राशीचे जे लोक असतात, हे मेष राशीचे जे पुरुष असतात, आता हे केतू शुक्र रवी कुठल्याही नक्षत्रामध्ये असणार आहेत, त्याच्यामुळे हे जोडीदार आपल्या बायकोची सर्वतोपरी काळजी घेणारे असतात. तो लीडर आहे, लीडरला त्याच्या हाताखालच्या लोकांची काळजी घ्यायची असते, नाही तर कोण टिकेल त्याच्या हाताखाली? हा जर लोकांना त्रास देईल तर लोक कधीच सुटून जातील ना त्याला. त्यांना सोडून जायचं नाही आहे, त्यांच्या हाताखाली राहायचं आहे लोकांनी, तर त्यांना त्यांची काळजी घेणं भाग आहे. त्यामुळे हा जोडीदाराची पण काळजी घेतो. पण ह्या पुरुषांना स्त्रियांपेक्षाही मंगळ हा पुरुष ग्रह आहे आणि मेष रास ही विषम रास असल्यामुळे पुरुष रास आहे. ही पुरुषांना शोभा देते, पण ह्या पुरुषांना कुणासाठी थांबायला आवडत नाही. एखादं काम करायला ते गेलेत की तिथे जरा वेळ वाट बघा, नाही ही वस्तू तुम्हाला हवी आहे, ओके, ह्याच्यात तुम्हाला चॉईस हवा आहे, जरा थांबा, गोडाऊन बंद आणतो, छे नको, मला नको आहे, हे दुसऱ्या दुकानात. त्यांना जराही थांबायला वेळ नाही, किंवा वेळ नाही आहे ना तर त्यांना समोर दिसते ते पटकन खरेदी करून रिकामे होतात. ते महाग आहे का स्वस्त आहे असला कोणता विचार यांच्या मनात येत नाही, कारण ही धनस्थानाची रासच नाही, ही कृतीची रास आहे. धनस्थानातल्या ज्या राशी आहेत ना त्या पैसा 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 करतात, हे नाही करत, यांना पैशाशी काय फार पडलेलं नाही. त्यानंतर ह्याच्यामधली आपण नक्षत्र बघितली तर पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्राचं एक स्पेशालिटी अशी आहे की हे नक्षत्र अश्विनी कुमारांचं आहे. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य, डॉक्टर देवांचे. त्यामुळे या अश्विनी नक्षत्रामधल्या व्यक्तींकडे उपजतच हिलिंगची पॉवर असते. पण जेव्हा अश्विनीच्या प्रथम चरणामध्ये हा चंद्र असतो त्यावेळे तो मेषेच्या मंगळाच्याच चरण स्वामी आहे त्याचा, त्यामुळे त्यांना थांबायला, अभ्यास करायला, हळूहळू बघायला, हे बघ ते बघ असा वेळ नाही, हे नसतात हिलिंगमध्ये. दुसरा जो चरण आहे तो वृषभेच्या शुक्राचा आहे आणि शुक्र हा मुळात नैसर्गिक शुक्राचार्य असल्यामुळे हिलर आहे. शुक्र हा औषधशास्त्राचा कारक आहे. त्यामुळे मेष राशीत अश्विनी नक्षत्र द्वितीय चरणाची माणसं कदाचित थोडीफार त्याला हिलिंगचं नॉलेज असतं. त्याशिवाय हे अश्विनी नक्षत्र प्लॅनिंग करताना खूप चांगली आकलन शक्ती, पण डोकं तापटच आहे, कारण इथे पहिला चरण मंगळाचाच आहे आणि दुसरा चरण हा शुक्राचा आहे, तिसरा हा कम्युनिकेटिव्ह बुधाचा आहे आणि चौथा चंद्राचा आहे. पण इथे सुरुवात मंगळाने होते, त्यामुळे थोडा बालिशपणा असतो यांच्या वागण्यात. म्हणजे यांच्या ज्या कल्पना असतात ना त्या थोड्याशा बालिशपणाच्या वाटतात. कधी कधी हे दूरवरचा विचार, दूरवरचा कसला, हे विचारच करत नाहीत. हे विचार करणारी रासच नाही हो, ही कृती करणारी रास आहे. विचार करण्यात वेळ जातो असं त्यांना वाटतं. अश्विनी नक्षत्रामध्ये नैसर्गिक फिजिशियन असतात आणि इथे ह्या नक्षत्राचं जे चिन्ह आहे ना ते घोड्याचं डोकं आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे असणाऱ्या मस्क्युलिन शक्तीला परिसीमाच नाही, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. मेष अश्विनीमधला जो माणूस आहे त्याच्या शक्तीची तुम्ही तुलना करू शकत नाही. त्याला आळशीपणा अजिबात आवडत नाही, तो अतिशय एनर्जेटिक आहे. पण त्याच्या घोड्याची जी फुरफुर आहे ना तिला जरा शांत करण्यासाठी त्याला तार्किक सुसंगतीने समजवावं लागतं. ही चररास आहे, त्यामुळे अडेल तट्टू नाही. दुसऱ्या माणसांनी समजावून सांगितलं तर यांना समजतं, पण अर्थात त्यांचा मूड पाहून समजावून सांगा. तापायला यांना वेळच लागत नाही. तो मंगळ आहे, एका क्षणात तापतो, तो निवतो पण क्षणात. तो निवला की मग त्याला सांगा हे असं करणं चुकीचं होतं बरं का बाळा, हे असं केलं ना तर हे बरोबर होईल. ती लहान मुलं आहेत, हे लक्षात ठेवा, कायम ती लहान मुलासारखी वागतात माणसं. यांचा चिडणारा लगेच स्वभाव असतो. कृतीच्या परिणामाचा यांना कधी कधी नंतर पश्चाताप होतो. अरे बाबा पण त्यापेक्षा जरा थांबला असतास तर. पण थांबणं यांच्या रक्तात नाही आहे. मंगळ हा गतीचा, शक्तीचा आणि ताबडतोबच्या कृतीचा कारक आहे. काम पूर्ण करून मगच हे स्वस्थ बसतात. पण हे लोक रवी नाही आहेत, त्यामुळे मी हे काम केलं,
मी हे असं केलं, हे माझ्यामुळे झालं, असं काहीही नसतं. कारण त्यांना पहिलं काम संपवून लगेच दुसरीकडे जायचं असतं. यांचा देवावर विश्वास असतो, पण भावना किंवा धार्मिक गोष्टी यांचं स्तोम नाही. मेष राशीच्या अश्विनी नक्षत्राच्या माणसाचा देवावर विश्वास आहे म्हणजे काय? काम हाच त्याचा देव आहे, त्याचं कर्म हाच त्याचा देव आहे. त्या कामासाठी, त्या काम म्हणजे वासना नव्हे, काम म्हणजे कृती, या कृतीमध्येच त्याचा देव आहे आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढी कष्ट घ्यायची त्याची तयारी आहे. त्याचा त्या देवावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे धार्मिक गोष्टी म्हणजे यज्ञ, याग, स्तोत्र पठण याच्यात वेळ घालवणं त्याला आवडत नाही. आता त्याला जर कुठलं काहीतरी एखादं स्तोत्र म्हणायचं आहे असं सांगितलं आहे, लहानपणी त्याच्यावर ते संस्कार झालेत, त्यामुळे तो म्हणतो. तो कसं म्हणतो? तो निघतो ऑफिसला, मोटरसायकलला किक मारली की रामरक्षा सुरू होते. ऑफिस संपेपर्यंत रामरक्षा बरोबर संपते. बिघडलं कुठे? रामाने असं थोडंच सांगितलं आहे एका जागी बसूनच माझं स्तोत्र म्हणा, असं नाही आहे. त्याच्या मनामध्ये धार्मिक भावना असते, पण तिचं स्तोम माजवणं त्याला आवडत नाही. 28 वर्ष हे मंगळाचं वय आहे, त्यामुळे 28 वर्षापर्यंत सेटलमेंटसाठी ही व्यक्ती संघर्ष करते. 56व्या वर्षापर्यंत सतत प्रगतीकडे जाते आणि त्यानंतर ही ढेपाळते. मेष राशी अग्नितत्वाची रास आहे, त्यामुळे हे दिवसभर प्रचंड एनर्जेटिक असतात. संध्याकाळी मेष सिंह धनुराशीची माणसं ज्यांचं हे नक्षत्र केतूचं आहे म्हणजे अग्नितत्वाचं आहे, ही माणसं संध्याकाळी ढेपाळतात. संध्याकाळी त्यांना फारशी एनर्जी नसते. दमणार ना हो माणूस कधीतरी, पण त्यांना ते मान्य नसतं बरं का आपण दमलोय हे. ते आराम करत असताना सुद्धा काहीतरी हाताने उद्योग, काहीच नाही तर पंखाच साफ कर, घराचे केरच काढा. तर यांनी काढले नाहीत केर तर होणार नाही आहे का? पण तरी यांना ही आवड असते स्वच्छ, कारण अग्नी आहे त्यामुळे त्याला स्वच्छता लागते. प्रथम स्थानामधली ही रास आहे निसर्ग कुंडलीच्या. याच्या पुढे आपण भरणी नक्षत्र असतं, तर आपण हे जे आत्ता नक्षत्र बघतोय हे आपण आधी नक्षत्रांचे स्वभाव बघतोय. हे स्वभाव बघून झाल्यानंतर प्रत्येक नक्षत्राचा चरण कसा आहे हे वेगळं सांगणार आहे. भरणी नक्षत्र जे आहे ते आहे शुक्राचं. भरणी नक्षत्राचं जे चिन्ह आहे ना, हे चिन्ह फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं आहे. त्याच्यामुळे शुक्र हा जो नातेसंबंधांचा कारक आहे, काम वासनेचा कारक आहे, ती ह्या लोकांना माणसांशी फार पडलेलं असतं. स्वभावाने मऊ असतात, दुसऱ्याला त्रास द्यायला आवडत नाहीत आणि इथे मात्र ही माणसं दुसऱ्यांचा विचार करताना दिसतात. पण इथेही लीडरची रास आहे, त्यामुळे मी दुसऱ्यांचा विचार केला आहे आणि मी तो विचार केल्यामुळे तुमचं हे चांगलं झालं आहे हे प्रतिपादन करायला ते विसरत नाहीत. हे मी तुमच्यासाठी केलं, मी लोकांसाठी केलं, हे इथे असतं. हे टॅक्टफुल असतात, जरा अरोगंट असतात, पण यांना दुय्यम दर्जा दिलेला आवडत नाही. मी लीडरच आहे. प्रत्येक कामामध्ये ते खोल शिरतात, अधिकार गाजवतात. या लोकांना उगाचच आर्ग्युमेंट यांनी करायची नाही, कारण असं आहे की हा शुक्र आहे, आर्ग्युमेंट करणारा ग्रह मंगळ आहे. शुक्राच्या नक्षत्रामध्ये आर्ग्युमेंट केले की तेच अडचणीत येतात, त्यामुळे यांनी आर्ग्युमेंट्स करू नये. अफवा पसरवू शकतात. फार मोठा काळ एकच स्थिती यांच्याबाबत राहत नाही. यांचं आयुष्य नेहमी चढ उताराचं असतं. बहुसंख्य मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये भरणी नक्षत्रात जास्त करून लहानपणे जरा कष्टात गेलेलं दिसतं किंवा दुसऱ्या लोकांच्या बरोबर वाढवलं जातं या मुलांना, असं काहीतरी दिसतं. चांगल्या घरामध्ये असतात पण लहानपण थोडं कष्टात जातं. दुसऱ्यांची काळजी हे घ्यायला जातात. यांच्या स्वभावामध्येच उर्मटपणा थोडासा आहे, त्याच्यामुळे वेगळेपण असल्यामुळे यांच्याबरोबर शेवटपर्यंत मैत्रीत कोणी राहत नाही. उगाच शत्रुत्व ओढवून घेतात आणि मग बाणा असतो, मी हे करणार नाही, माझा हा स्वभाव नाही वगैरे. पण ही चररास आहे त्यामुळे हे बदलू शकतात. 33व्या वर्षानंतर ह्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेलं तर उत्तम, कारण रवीचं जे नक्षत्र आहे पुढचं कृत्तिका नक्षत्र जे आहे त्याचं चिन्ह आहे दुधारी सुरी, दुधारी पातं. ह्या नक्षत्राचं फक्त प्रथम चरण मेष राशीमध्ये येतं आणि दुसरा, तिसरा, चौथा चरण हा वृषभेत जातो. रवी हा त्या नक्षत्राचा स्वामी आहे, स्वयंप्रकाशित रवी, आणि दुधारी पातं चिन्ह आहे. हे वृषभेमध्ये गेलं की वृषभ राशी धनसनातली वाचेची रास आहे, त्यामुळे वृषभेमध्ये कृत्तिका चांगलं बोलत नाही, ते कायम दुसऱ्यावर टीका करतं. ते आपण पुढे बघूया. इथे हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जावं आणि शुक्र यांचा स्वामी आहे आणि मंगळाची रास आहे, त्यामुळे उष्णता निर्माण करण्याच्या गोष्टी
शुक्र हा रसना आहे. धनस्थानामध्ये शुक्र वृषभ राशीचा स्वामी हा तुमची चवीचा कारक आहे. रसना म्हणजे जीभ. त्यामुळे ह्या मेष भरणीच्या लोकांनी जर यांचा शुक्र अर्थत्रिकोणाशी संबंधित असेल तर यांनी हॉटेल व्यवसायात पडावं, उत्तम चालतो. ह्यांना चांगला जोडीदार मिळतो, कर्तव्यदक्ष जोडीदार मिळतो. एक नियम असा आहे की तुमच्या सप्तमामध्ये, कुंडलीमध्ये कुणाच्याही सप्तमामध्ये सप्तमेश जर रवी किंवा मंगळ असेल, म्हणजे सप्तमामध्ये 1 किंवा 8 किंवा 5 रास असेल तर सप्तमेश रवी किंवा मंगळ होतो. अतिशय विश्वासार्ह जोडीदार मिळतो. डोळे झाकून उत्तमच जोडीदार मिळतो. उष्णता निर्माण करण्याचे व्यवसाय हे करतात. कुटुंब वत्सल असतात. यांचं आरोग्य चांगलं असतं. पण ही रास डोक्यावर पडत असल्यामुळे ब्रेनची दुखणी, बीपीची दुखणी अशा गोष्टींचे त्यांना त्रास होतात. हे लोक पाण्याला घाबरतात आणि अग्नितत्वाची रास आहे आणि त्याच्यात हे शुक्राचं नक्षत्र आहे. शुक्र हा लक्झरीज आणि कम्फर्ट्सचा कारक आहे आयुष्यामधल्या. त्याच्यामुळे यांना स्मोकिंग आवडतं, कारण त्यांनी गरमी निर्माण होते. खेळ, संगीत, ऑटोमोबाईल, उष्णता निर्माण करण्याच्या खाद्यपदार्थांचे हॉटेलं हे त्यांना आवडतं. भरणी नक्षत्राची माणसं हे भरण पोषण करणारं नक्षत्र आहे. या स्त्रिया असतात ना, त्या शुक्र हा स्त्रीकारक ग्रह आहे, शुक्राचं नक्षत्रात आहेत. त्यामुळे यांची फिगर चांगली असते, मॉडेस्ट करिअर असते, फार दुसऱ्याच्या फंदात पडायला जात नाहीत. रवीच्या राशीचं हे चरण आहे, हे तिसरं जे आहे ते म्हणजे कृत्तिकारक नक्षत्र. त्यामुळे यांना ह्या नेहमी 1 नंबरवरती काम करू शकतात. सरकारी कामात उत्तम असतात. मेष कृत्तिका 22-23 वर्षी यांची लग्न होतात, कारण रवीचं वय आहे. पण यांना मेष राशीमध्ये शुक्राचं नक्षत्र असो, रवीचं नक्षत्र असो, यांना जोडीदाराकडून प्रेम मिळतं, समाधान मिळतं. ज्या माणसाला या स्त्रिया नावाजू शकतात, मोठेपणा देतात, आदर करतात, भरणी नक्षत्राच्या स्त्रिया नवऱ्याचा नेहमी आदर करतात. बघा कुणाचा आहे. या स्त्रिया ॲग्रेसिव्ह असतात, पण नवऱ्याने पेशन्सनी टॅक्टफुली वागलं तर यांचा ॲग्रेसिव्हनेस त्रासाचा होत नाही. किती गोष्टी तुमचा नक्षत्र स्वामी आणि चरण स्वामी तुमच्या स्वभावामधलं काय काय दाखवतो बघा. आणि परत मी तुम्हाला सांगितलं आहे की हा कसा चांगला, मित्राच्या राशीत, स्वतःच्या राशीत, अशुभ ग्रहदृष्ट नाही, नीचीचा नाही, अस्तंगत नाही, उच्चीचा असेल तर उत्तम, मूलत्रिकोण असेल तर उत्तम आणि स्वतःच्या कारकस्थानात अतिउत्तम असा असेल तर हा चंद्र फार उत्तम परिणाम देतो. आपण यानंतर बघणार आहोत प्रत्येक मेष राशीतलं नक्षत्र चरणामधून. आपण मेष राशीचा जो चंद्र बघतोय, आत्तापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ते ह्या चंद्रामध्ये रास ही नक्षत्र, राशी स्वामी, नक्षत्र स्वामी, चरण स्वामीप्रमाणे आपण बघणार. या माणसाची विचार करण्याची क्षमता कशी आहे किंवा विचार कसा करतो हे दिसतं. तर तुम्हाला जेव्हा तुमच्या कुंडलीत आता मेष रास पाहायची आहे तर ती कशी बघाल, तुम्हाला नक्षत्र चरणाप्रमाणे कशी बघायची हे सांगते. की तुमच्या कुंडलीमध्ये ज्यांची मेष रास आहे तर ती कुठल्या नक्षत्र चरणात आहे हे बघणं अगदी सोपं आहे. चंद्र हा एका राशीमध्ये 30 अंश असतो, 0 ते 30 अंशमध्ये कुठेतरी असतो. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीतला चंद्र 0 अंश ते 13 अंश 20 कला एवढ्यामध्ये आहे त्यांचं नक्षत्र अश्विनी आहे. 13 अंश 20 कलाच्या पुढे 13, 20, 16, 40, 20, 23, 20 आणि 26, 40. 26 अंश 40 कला, 13, 20 ते 26, 40 असा जे तुम्हाला जे स्पष्टग्रहामध्ये दिसतात हे अंश आणि कला, तो चंद्र भरणी नक्षत्रामध्ये आहे. आणि 26, 40 ते 30 हा कृत्तिका 1 मध्ये आहे, कृत्तिकेच्या पहिल्या चरणात आहे. म्हणजे ज्यांचा चंद्र मेष अश्विनी 1 मध्ये आहे त्यांचा चंद्र मेष राशीचा चंद्र केतूच्या नक्षत्रामध्ये मेष राशीच्या मंगळाच्या चरणामध्ये आहे. ज्यांचा चंद्र मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्राचा दुसरा चरण आहे त्यांचा चंद्र मेष राशीमध्ये केतूच्या नक्षत्रामध्ये आणि वृषभेच्या शुक्राच्या चरणामध्ये आहे. ज्यांचा नक्षत्र मेष राशीमध्ये अश्विनीच्या 3ऱ्या चरणामध्ये आहे त्यांचा चंद्र मेष राशीच्या म्हणजे मंगळाच्या राशीमध्ये केतूच्या नक्षत्रामध्ये आणि मिथुनेच्या बुधाचा चरण आहे. ज्यांचा नक्षत्र अश्विनी 4 मध्ये आहे तो चंद्र मंगळाची रास, केतूचं नक्षत्र आणि
कर्क राशीच्या चंद्राच्या चरणामध्ये आहे. इतकं हे सहज आहे. त्यामुळे मेषरास अश्विनी नक्षत्र हे अश्विनी कुमारांचं म्हणून हिलिंग कपॅसिटीचं याचा जो प्रथम चरण आहे, हा प्रथम चरण हा मेष राशीचा मंगळ आहे. म्हणजे आपण आत्ता मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, केतू नक्षत्र आहे हे इथं म्हटलं नाही. आत्ता फक्त मेष राशीचं नक्षत्र अश्विनी म्हणजे मेष रास मंगळाची, अश्विनी नक्षत्र केतूचं आणि पहिला चरण. तर मंगळाची रास केतूचं नक्षत्र ही गोष्ट कॉमन आहे. आता प्रथम चरण आहे मेषेचा मंगळ. ही माणसं कशी दिसतात? अतिशय करेजियस असतात, एनर्जेटिक असतात, शार्प असतात. शार्प आपण म्हणतो बघा, एखाद्या माणसाच्या एखादी गोष्ट फार पटकन लक्षात आली, शार्प आहे याची बुद्धी. हा शार्पनेस त्यांच्याकडे असतो. मंगळ हा हत्याराचा कारक आहे, त्याच्यामुळे यांची मानसिक आणि शारीरिक ताकद ही अतिशय वादातीत असते. अग्नितत्वाची ही रास आहे, अग्नितत्वाचंच नक्षत्र चरण आहे. त्यामुळे मंगळासारखे विचार न करता ॲग्रेसिव्हली धडक मारून काम करणारे लोक आहेत. हॉर्स पॉवरची शक्ती यांच्यामध्ये आहे. हे अतिशय उत्तम सर्जन, ॲक्शन ओरिएंटेड गोष्टीमध्ये हे उत्तम असतात. दुसरं जे चरण आहे हे वृषभेच्या शुक्राचं आहे. इथे शुक्र म्हणजे हा सगळा सौम्य ग्रह आहे मंगळापेक्षा, आणि हा नातेसंबंधाचा कारक आहे, भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे, कलांचा कारक आहे. अनेक गोष्टी आपण शुक्र शिकलो आहे प्रायमरी, काय काय दाखवतो. म्हणून या शुक्राच्या, वृषभ राशीच्या शुक्राच्या चरणामध्ये हा जो शुक्र आहे हा उत्तम गोष्टींची याला खास आवड असते. ब्रँडेड गोष्टी आवडतात. कृतीमध्ये देखील याचं सौंदर्याकडे लक्ष असतं. पैशासंबंधीची कामं उत्तम रीतीने यांना आवडतात करायला. आणि हे थोडंसं शुक्र हा औषधशास्त्राचा कारक असल्यामुळे हे जे शुक्राचं चरण आहे ना, हे प्लास्टिक सर्जरी, कारण शुक्र आणि मंगळ म्हणजे मशीन आणि शुक्र म्हणजे कलात्मकता, सौंदर्य, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे हे चांगले प्लास्टिक सर्जन होऊ शकतात. तिसरं चरण जे आहे ते मिथुनेच्या बुधाचं आहे. इथे मिथुनेचा बुध हा कम्युनिकेशनचा कारक, बोलण्याचा कारक, लिखाणाचा कारक, विनोदी बोलण्याचा कारक, विनोदाचा कारक आहे बुध. त्याच्यामुळे या नक्षत्रातला चंद्र हा प्रॅक्टिकल, ॲनालिटिकल, कॅल्क्युलेटिव्ह असतोच कन्या राशीसारखा, तर मिथुन राशीसारखा हा विनोदी बोलणारा पण असतो. चतुर्थ चरण जे आहे तो कर्क राशीचा चंद्र आहे. कर्क राशीचा चंद्र म्हणजे भावना, आई, हा आईसारखा असतो. त्यामुळे भावनिक थेटपणा असतो. मंगळामुळे थेट भावना असतात. म्हणून हे उत्तम नर्सेस, उत्तम फिजिशियन, कारण केतूचं नक्षत्र अश्विनी कुमारांचं नक्षत्र आहे. म्हणून या चारही चरणांमध्ये हिलिंग पॉवर ही डॉक्टरकीच्या कुठल्या ना कुठल्या छटा दाखवते. म्हणून पहिलं जे मेषेच्या मंगळाचं चरण आहे ते इथे सर्जन, शुक्राच्या चरणामध्ये हा प्लास्टिक सर्जन, तृतीय बुधाच्या चरणामध्ये हा कॅल्क्युलेटिव्ह बुद्धी, हा प्रॅक्टिकल, इथे सर्जनपेक्षा देखील हा विनोद बुद्धी, आणि चतुर्थ चरणामध्ये उत्तम नर्स, कारण कर्क राशी नर्टरिंगची रास आहे. असं अश्विनीचं हे केतूचं नक्षत्र हे भूल देण्यासाठी चांगलं आहे. केतूची नक्षत्रांचं स्पेशालिटी अशी आहे की तुमचं ऑपरेशन करायचं असेल कुठलं तर ते केतूच्या नक्षत्रात करावं, कारण केतू हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि मंगळ हा मशीनचा कारक आहे. तसंच हे चांगले ॲनेस्थेटिस्ट होऊ शकतात. मंगळाच्या नक्षत्रामध्ये, केतूच्या नक्षत्रामध्ये, केतू हा राहूचाच अर्धा भाग आहे. ॲनेस्थेटिस्ट हे अर्ध भूल देणं म्हणजे अर्धी बेशुद्धी आहे. म्हणजे तुम्ही जिवंत असता पण तुम्हाला कळत नसतं. ही जी अवस्था आहे ही केतूमुळे होऊ शकते. म्हणून हे केतूच्या नक्षत्रामध्ये ॲनेस्थेटिस्ट चांगले होऊ शकतात. तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये मोक्ष, अध्यात्म, म्हणजे तिसरं चौथं चरण म्हणजे बुध, मिथुनेचा बुध आणि कर्केचा चंद्र, त्याच्यामुळे हे परमार्थाकडे नेणारं आहे. वाहन खरेदी, नवीन काही सुरू करायला, तीर्थक्षेत्री जायला, परदेशी प्रवासाला, ग्रहप्रवेशासाठी हे नक्षत्र शक्यतो केतूचं आहे म्हणून नको, कारण केतू हा डिटॅचमेंटचा कारक आहे. केतू हा हाव नाही त्याला कशाची, तो आई गोष्टींचा कारकच नाही. नक्षत्राच्या स्वामीप्रमाणे माणसाचा स्वभाव बदलतो आणि त्याप्रमाणे माणसाचं व्यक्तिमत्व बदलतं. अश्विनी नक्षत्र हे मेष राशीत असल्यामुळे शूर, धाडसी, स्वातंत्र्यप्रिय, मैदानी खेळाची आवड असलेलं, नीटनेटकं, आणि ह्यांची शक्ती हॉर्स पॉवरची असते. त्यामुळे यांना सर्व गोष्टींमध्ये गोष्टी करताना अतिशय गतिमानतेने करतात. हळूहळू काम करणं यांना जमतच नाही.
कुठलीही गोष्ट मेष सिंह धनुराशीला कमी स्पीडनी येत नाही. हलणं, चालणं, बोलणं, काम करणं सगळं फास्ट. यांना बोलणंसुद्धा यांचं खूप फास्ट असतं, कृती करणं पण फास्ट असतं. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या स्त्रिया असतात या सत्वगुणी असतात, पण मंगळ हा पुरुष ग्रह आहे, त्यामुळे ह्या पुरुषी धाटणीच्या असतात, स्वातंत्र्यप्रिय असतात, मसालेदार पदार्थ यांना आवडतात. तुमच्या धनस्थानामध्ये जर अश्विनी नक्षत्रामध्ये मंगळ असेल, धनस्थान हे खाण्याचं आहे, धनस्थानातला मंगळाला नॉनव्हेज पण आवडतं, तिखट पदार्थ आवडतात, पित्त करणाऱ्या उष्ण गोष्टी त्यांना आवडतात. अश्विनी नक्षत्रामध्ये शुक्र हा फारसा चांगला नाही. चंद्र असताना त्याच्यामुळे शुक्र असेल तर यांना मासिक धर्माचे त्रास होऊ शकतात. या नक्षत्रामध्ये रवी असेल तर आरोग्य चांगलं, चंद्र असेल तर चंद्र हा चंचलच ग्रह आहे. मंगळ अतिशय महत्त्वाकांक्षी, महापराक्रमी. बुध हा मंगळाचा शत्रू आहे, त्यामुळे इथे फारसा चांगला नाही. पण बुध हा मेडिकल सायन्सचा जनक आहे, त्यामुळे इथे मेष राशीमध्ये जर बुध असेल आणि त्यातनं जर तो षष्ठात असेल तर ही माणसं उत्तम फिजिशियन होऊ शकतात. गुरु इथे चांगला आहे कारण मंगळाचा मित्र आहे. शुक्र इथे शुक्राचं नक्षत्र असल्यामुळे इथे हा रूपवान आहे. शुक्र हा वाहनाचा कारक आहे, त्यामुळे वाहन सुख चांगलं मिळवणार आहे. शनी इथे मंगळाच्या राशीमध्ये शत्रू राशीमध्ये आला, कष्टकरी आहे. शनी नेहमीच कष्टकरी आहे. अश्विनी नक्षत्र हे शस्त्रक्रियेला चांगलं आहे आणि गती असणारी सगळी शुभकार्य या नक्षत्रावर बिनधास्त करा. याच्या पुढचं नक्षत्र भरणी, हे भरणी नक्षत्र शुक्राचं आहे आणि शुक्राच्या नक्षत्रामध्ये पण 4 चरण आहेत. हे भरणी नक्षत्र कसं आहे? आता भरणी नक्षत्रातला मेष राशीतला चंद्र म्हणजे किती अंशातला चंद्र? तर 13 अंश 20 कला अश्विनी नक्षत्र संपलं. म्हणजे 13-20 ते 26-40 हे जे 4 चरण, 13-20 ते 16-40, 16-40 ते 20, 20 ते 23-20, 23-20 ते 26-40 हे अंश जेव्हा तुमच्या चंद्राच्या स्पष्टग्रहामध्ये भरणी नक्षत्र 1, 2, 3, 4 यापैकी आकडा लिहिलेला असतो, ते काय करतं हे आपण बघूया. हे भरणी नक्षत्राचं चिन्ह आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. याची देवता यम आहे. चंद्र भरणी नक्षत्रामध्ये मंगळाची रास शुक्राचं नक्षत्र असेल, यम देवता आहे. तर यम म्हणजे रेडा, डोळ्यासमोर येतो रेडा. त्यामुळे भरणी नक्षत्र मेष राशीची माणसं ही मशीनला तर घाबरत नाहीत, कारण मंगळ मशीनचा कारक आहे. हे पादत्राणांचे, लेदर पादत्राणांचे कारखानदार उत्तम असू शकतात, कारण रेडा म्हणजे म्हशीच्या कातड्यापासून जोडे बनवले जातात, म्हणून यांची ही कारखानदारी उत्तम चालते. हा माणूस शुक्र आहे, त्याच्यामुळे समाधान मिळवणारा आहे, भावनांना जपणारा आहे. मंगळाच्या राशीतलं शुक्राचं नक्षत्र त्याच्यामुळे अतिशय एनर्जेटिक आहे. अश्विनी सारखं ते जास्त ॲक्टिव्ह किंवा ॲग्रेसिव्ह नाही, तर ते दुसऱ्याचे दुःख, भावना या गोष्टी ऐकून घेतात, त्यात ते ॲब्सॉर्ब होतात, म्हणून त्यांना ते भार वाहतात असं म्हटलंय. दुसऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायसाठी मेष राशीच्या भरणी नक्षत्राचा खांदा नेहमी पुढे, कारण हे दुसऱ्याच्या भावना समजून घेतात आणि त्याचा भार वाहतात. उत्तम काउन्सिलर होतात, उत्तम मानसशास्त्रज्ञ होतात. एखादी भरणी नक्षत्राची व्यक्ती ज्या कटू प्रसंगामधून गेलेली असते, तशाच कटू प्रसंगामधून दुसरी तिची मैत्रीण जात असेल तर तिच्या सर्व भावना ही सायनर्जीनी समजू शकते आणि तिच्यासाठी फार चांगलं वागते, तिच्यासाठी काही ना काही करत राहते. हे उत्तम फिजिशियन होतात. शुक्रामुळे हे सिम्पथेटिक असतात, ॲडव्हायझरी क्षेत्रात चांगले असतात. आता भरणी नक्षत्राचं जे प्रथम चरण आहे आपण पहिल्याच तासाला पाहिलेलं आहे. अश्विनीचे 4 चरण हे पहिल्या 4 राशींचे चरण झाले. मग भरणी नक्षत्राची 4 चरण म्हणजे काय? प्रथम चरण हा सिंह राशीच्या रवीचा, द्वितीय चरण हा कन्या राशीच्या बुधाचा, तृतीय चरण हा तूळ राशीच्या शुक्राचा आणि चतुर्थ चरण हा वृश्चिक राशीच्या मंगळाचा. ज्या ग्रहांना प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी आहेत रविचंद्र सोडून, त्यामुळे हे स्पेसिफिक सांगणं आवश्यक आहे. जेव्हा पहिलं चरण आहे रवीचं, तेव्हा कुठल्याही कृतीचे परिणाम लक्षात ठेवून काम करणारी ही मंगळाची रास आहे. साधी असते, साध्या पवित्र असतो, इतरांना काहीतरी मिळावं, पालन पोषण व्हावं, कारण मुळात भरणी नक्षत्र हे भरण पोषण करणार आहे आणि रवी हा राजा आहे, राजाचं चरण आहे, त्यामुळे दुसऱ्यासाठी काहीतरी सतत करण्याचा स्वभाव यांचा असतो. क्रिएटिव्हिटी, शांतपणा, सौम्यपणा हे असतंच. सिंह रास रवीची आहे. सिंह हा नेहमी ॲग्रेसिव्ह नाही आहे,
तो वडील आहे, राजा आहे, वरिष्ठ आहे, एक नंबर आहे. त्यामुळे तो शांत आहे. त्याच्या गोष्टींमध्ये दुसऱ्याची ढवळाढवळ झाली तर फक्त त्याला ती खपत नाही, किंवा दुसऱ्या कोणी त्याच्यावर ओव्हरपॉवर करायला गेलं तर ते त्याला खपत नाही. त्याचा मूळचा स्वभाव हा कायम दुसऱ्यासाठी काही ना काही करत राहण्याचाच आहे, कारण तो राजा आहे. दुसरं चरण आहे मंगळाची रास, शुक्राचं नक्षत्र भरणी हे, आणि बुधाचं, कन्येच्या बुधाचं चरण. कन्या राशीमधला बुध हा अतिशय ॲनालिटिकल आहे, अतिशय डिटेल ओरिएंटेड आहे. त्याला वरवरचं ज्ञान चालत नाही. त्याच्यामुळे ह्या कम्युनिकेशन आहे, परफेक्शनिस्ट आहे, क्रिएटिव्ह आहे, प्लॅनिंग करणार आहे, आणि डिटेल ओरिएंटेड असल्यामुळे लॉमध्ये हा उत्तम काम करतो, कारण बुध हा चांगला वकील आहे. याची शक्ती इथे जबाबदारी घेणारी भरणी नक्षत्रात आहे. त्यामुळे केलेल्या कृतीचे परिणाम काय होतील हे त्याला व्हिज्युअलाइज करता येतं. शुक्राचं नक्षत्र असल्यामुळे भांडणं सोडवता येतात, कारण शुक्र हा लवाद आहे. शुक्रामध्ये दोन्ही राशींचं साम्य आहे, वृषभ आणि तूळ. वृषभ राशी आर्थिक त्रिकोणातली रास आहे, आणि तूळ राशी लवादाची, लोकांची नाती जोडणारी रास आहे. त्यामुळे शुक्रात ते दोन्ही गुण आहेत. या पण बेस्ट नर्सेस होतात. मेडिकल क्षेत्रात ही या नक्षत्रातली माणसं उत्तम काम करतात, कारण नक्षत्र शुक्राचं आणि बुधाचा चरण, बुध हा मेडिकल सायन्सचा जनक आहे, शुक्र हा औषधशास्त्र आहे. त्यामुळे ही पण माणसं मेडिकल प्रोफेशनमध्ये चांगली असतात. ही खूप वेळ कामासाठी देतात. फक्त यांनी प्रत्येक गोष्टीचा अति कीस काढणं टाळलं पाहिजे. अति डिटेलमध्ये हे लोक जातात. तिसरं जे चरण आहे हे मंगळाची रास, भरणी हे शुक्राचं नक्षत्र, आणि तिसरं चरण जे आहे ते तुळेच्या शुक्राचं आहे. म्हणजे रास मंगळाची आहे, पण नक्षत्र आणि चरण हे दोन्हीही शुक्राचं आहे. त्यामुळे ह्यांचा ॲग्रेसिव्ह असलं तरी क्रिएटिव्ह ॲबिलिटी असते. हे शुक्राचं प्राबल्य, नाती महत्त्वाची असतात, भिन्नलिंगी आकर्षण महत्त्वाचं असतं, आणि ह्यांना कंपॅनियनशिपमध्ये खूप गुंतलेले असू शकतात. चौथं जे चरण आहे ते मंगळाची रास, भरणी शुक्राचं नक्षत्र आणि वृश्चिक राशीच्या मंगळाचं आहे. हे जबाबदारी घेणारं, ॲग्रेसिव्ह हे सगळं आहेच, कारण भरणी आणि मंगळ आहे म्हणून. क्रिएटिव्ह तर आहे, शुक्राचं नक्षत्र आहे म्हणून. लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि खेळामध्ये प्रावीण्य असतं, कारण हे मंगळ जो आहे हा मस्क्युलिन ग्रह आहे. त्यामुळे याला खेळ आवडतं, मैदानी खेळ आवडतात. परत हे वृश्चिकेतला मंगळ आहे, त्याच्यामुळे थेट विचार करणं मंगळाच्या राशीमध्ये, आणि वृश्चिकेच्या मंगळाच्या चरणामध्ये सिक्रेटिव्ह विचार करणं. त्यामुळे हे चांगले डिटेक्टिव्ह, गूढ ज्ञानामध्ये इंटरेस्ट असणारे, CIDमध्ये, CBIमध्ये, पोलीस खात्यामध्ये ही लोकं खूप चांगली शोभून दिसतात. जेव्हा कुठलंही नक्षत्र आपण जेव्हा बघतोय मंगळाच्या राशीमध्ये, तर हे नक्षत्र कुणाचंही लांगुल चालन करणार, कुठलंही मंगळाची रास ही कुणाशीही उगतच्या उगच, लांगुल चालन हा परफेक्ट मराठी शब्द आहे त्याला, कुणाशीही उगतच्या उगत चांगलं वागायचं, आपला फायदा बघायचा, असल्या गोष्टी करणारी ही रासच नाही. ही अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड रास आहे. पैसा कमवणं पेक्षा देखील हाती घ्याल ते तडीस न्या, हा त्यांच्या राशीचा मानदंड आहे. ते त्यांना नेहमी हवं असतं. जोडीदाराला सुख देणारी ही रास आहे, कारण पुढे सप्तम स्थान आहे समोर. दाम्पत्य सुखाला ही चांगली आहे. चांगली इंट्युशन यांना असते. यम ही देवता असल्यामुळे या नक्षत्रामध्ये शुक्र हा महालक्ष्मीचा कारक, वाहनाचा कारक, त्यामुळे सुख सगळी मिळतात यांना. हे सेवाभावी असतात, भरणपोषण करणार आहेत. दुसऱ्याचं दुःख त्यांना कळतं, आणि त्यात तुळेच्या शुक्राचं चरण हे व्यापारी, कारण तुळेचा शुक्र एंटरप्रेन्युअर आहे. त्यामुळे यांना सिस्टमॅटिक व्यापार पण त्यांना करता येतो. याच्या पुढचं भरणी नक्षत्राचं जे आपण जे ग्रह बघतो भरणी नक्षत्रामध्ये, कोणत्याही वस्तूचा साठा केला भरणी नक्षत्रावर तो खूप दिवस पुरतो असं म्हणतात. हे भरण पोषण करणारं नक्षत्र आहे म्हणून. इथे रवी हा खाण्यापिण्यात मजा घेणार आहे. इथला मंगळ रागीट आहे. गुरु हा कायदेशास्त्रात पारंगत आहे. शुक्र हा विषय वासना आहे, कारण शुक्राचे चरण आहेत इथे, आणि नक्षत्र शुक्राचंच आहे. शुक्रा भिन्नलिंगी आकर्षण आहे. शनी मजबूत आहे. असा प्रत्येक ग्रह इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारे फळ देतो. पण भरणी नक्षत्र हे शुभ कार्याला मात्र अजिबात चांगला मुहूर्त म्हटला जात नाही. याच्या पुढचं नक्षत्र जे आहे ते कृत्तिका नक्षत्र आहे. कृत्तिका हे रवीचं नक्षत्र आहे,
आणि याचा फक्त पहिला चरण हा मेष राशीमध्ये येतो. रवी स्वामी 2 राशी मेष आणि वृषभ याच्यामध्ये हे नक्षत्र येतं. याला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात, कारण याचा पहिला चरण मेष राशीत, दुसरा तिसरा चौथा हे 3 चरण वृषभ राशीमध्ये येतात. जे नक्षत्र 1 आणि 3 असे पाद विभागले जातात त्याला त्रिपाद असं म्हणतात, म्हणून हे त्रिपाद नक्षत्र आहे. या नक्षत्राचं चिन्ह आहे दुधारी सुरी, 2 बाजूला धार असणारं हत्यार. आधी मुळात रास मंगळाची म्हणजे हत्याराची, त्यात ही दुधारी सुरी आणि त्यात रवीचं नक्षत्र. त्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळा एवढं दिसतं यांना. ताबडतोब हे टीका करतात. अर्थात हे रवीचं नक्षत्र आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशा इतकं सगळं स्वच्छ असतं. हे मंगळाच्या राशीत असल्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यामुळे यांची टीका चुकीची अजिबात नसते. ती तुमचं परिवर्तन किंवा तुमची प्रगती करणारी असते, नो डाऊट, पण ती कधी कधी अस्थानी असते. समजा 2 मुली चाललेल्या आहेत, बहिणी आहेत, त्या कुठेतरी जायचं ठरवतात, लग्न होऊन आपापल्या घरी गेलेल्या बहिणी आहेत आणि कुठेतरी लग्नाला का कशाला जायचं त्यांना म्हणून दोघी आपापल्या घरून निघतात. यातली एक जी कृत्तिका असते ना, ती मोठी बहीण असते. धाकटी बहीण आली की ती तिच्याकडची जी साडी असते, तिला आवडते ती साडी दागिने घालून ती येते. ही तिला बघितल्या अशी कसली घाणेरडी दिसते साडी, अगं तुला काय करायचं आहे, ती नेसली आहे ना ती. पण हे राहवत नाही, मेष कृत्तिकाला हे राहवत नाही. वृषभेमध्ये पण हेच दिसतं. वृषभ रास कृत्तिका नक्षत्रामध्ये 2रा, 3रा, 4था चरण येतो. मेष रास अग्नितत्वाची आहे, विचार न करता उडी घेणारे लोक आहेत, पण मंगळासारखे ॲग्रेसिव्ह आहेत, त्यामुळे भांडखोर आहेत. मंगळा भांडणाचा कारक आहे. प्रेमाच्या नात्यातून प्रेम मिळत नसेल तर तिथे हे खूप भांडण करतात. अर्थात रवीच्या नक्षत्रामध्ये यांची सरकारी कामं चांगली होतात. रवी आणि मंगळ हे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर, उत्तम मॅनेजर असतात हे. यांनी त्याच्यामध्ये पडावं. मेष रास कृत्तिका नक्षत्र, रवीचं नक्षत्र आणि धनुच्या गुरुचं चरण आहे, त्यामुळे यांना हे लोक धार्मिक असतात. यांना धार्मिक गोष्टींमध्ये आवड असते, यांना ॲस्ट्रॉलॉजीची पण आवड असते, धर्मशास्त्र यांना आवडतात. पण हे फार सौम्य नाहीत, कारण रवीचं नक्षत्र आहे, रवी हा अग्नितत्व आहे, मंगळाची रास आहे, मंगळा अग्नितत्व आहे. गुरुचं धनुराशीच्या गुरुचं चरण आहे, धनु रास ही अग्नितत्वाची आहे, गुरु आकाश तत्वाचा आहे, पण चरणस्वामी धनुच्या गुरुचा आहे, त्यामुळे अग्नितत्वाचंच सगळं काम आहे. त्यामुळे ही माणसं लक्षात राहतात लोकांच्या. हे अतिशय छाप पाडणारे इम्प्रेसिव्ह लोक आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघूया वृषभ रास काय काय दाखवते. इतकी डिटेल तुम्हाला रास कळली की आपला चंद्र किती अंशात, कुठल्या राशीत, कुठल्या नक्षत्रात, कुठल्या चरणात काय करतो इथे लिहूनच दिलं आहे मी तुम्हाला. तुम्ही कसे आहात हे परफेक्ट कळेल. अर्थात तुमचा चंद्र कुंडलीत शुभस्थानी आहे हे मी गृहीत धरलं आहे आणि त्याच्यावर शुभग्रहांच्याच दृष्टी आहेत. कारण सगळेच ग्रह आपापल्या परीने फिरतायत, सगळेच ग्रह कुठल्या ना कुठल्या स्थानात आहेत, कुणी कुणाकडे बघतायत, कुणी कुणाशी युती करतायत, हे सगळं आपल्याला फिक्टिशियसली बघणं शक्य नाही. त्यामुळे आपण फक्त एकाच बाजूनी चंद्र, त्याची नक्षत्र चरणामधून काय दिसेल एवढंच बघूया. तरी हे सुद्धा खूप जास्त तुम्हाला डिटेल तुमची रास कळत असेल नाही का. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर हा सबस्क्राईब करा, आमच्या बेल आयकॉनवरती टिक करा, म्हणजे माझे पुढच्या सगळ्या राशींचे इतके डिटेल व्हिडिओ तुम्हाला कळणार आहेत. आसपासच्या लोकांना बोलवा, कुंडल्या घेऊन बघा तुमचा चंद्र किती अंशात आहे, लिहून काढा पुढच्या एपिसोडपर्यंत. प्रत्येक चंद्र डिटेलमध्ये तुम्हाला कळणार आहे. आवडलं आहे ना. बाय बाय.